Good morning, students. Today we are learning our new content, a new subtopic of our second lesson. That is, what is our second lesson? The interrelationship between the living things. आपण सहसंबंध बघतोय. आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधल्या सजीव गोष्टींमध्ये कोणत्या प्रकारचा सहसंबंध आहे त्याबद्दल आपण ह्या धड्यामध्ये शिकतो. सो इन दिस चॅप्टर वी आर लर्निंग नाउ अ सीझनल चेंजेस इन लिव्हिंग थिंग्स. सीझनल चेंजेस इन लिव्हिंग थिंग्स. सीझन म्हणजे व्हॉट इज मीन बाय सीझन? मीन्स ऋतू. हवामानाच्या बदलावानुसार when the climate gets changed, the seasons also get changes according to the climate. बघा, सीझन नुसार क्लायमेट चेंज होत आहे. क्लायमेट चेंज नाउ विच सीजन इज गोइंग ऑन? इट्स अ रेनिंग सीझन. पावसाळा चालू आहेत. कोणते तीन ऋतू आहेत आपल्या ह्याच्यामध्ये? सीझन म्हणजेच ऋतू. वी नो इन मराठी देर आर 3 ऋतूज. व्हॉट वी कॉल इज standardized form. There are summer, winter and rainy. There are 3 seasons we know. We have, look at this seasonal change. आणि ह्या सीझन्स नुसार माणसांमध्ये, त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये, अदर ॲनिमल्समध्ये कोणत्या प्रकारचे चेंजेस होतात किंवा त्यावेळी आपण कोणकोणत्या गोष्टी करतो त्या सीझननुसार त्या आपण यामध्ये बघणार आहोत. लेट्स बिगिन. We have 3 seasons. Yes, I already told. We know the 3 seasons, that is summer, rainy season and winter season. Summer means उन्हाळा, rainy means पावसाळा आणि winter म्हणजेच हिवाळा. So what is the environment or climate in summer? कसं असतं वातावरण समर उन्हाळ्यामध्ये? Yes, in summer it is very hot. खूप ऊन असतं ना उन्हाळ्यामध्ये. So the climate is or environment is very hot. It is very hot in a summer. So that's why look at this image. What is the grandpa is doing? Because they feel hot, they want a air. So they are doing this. So to make a feel a airy fresh. So very hot in a summer. Summer मध्ये काय असतो? खूप उन्हाळा असतो, ऊन असतं आणि त्यामुळे आपल्याला खूप गरमही होतं. देन टू मेक अ कूल इन दिस सीझन वी आर युझिंग अ प्लेंटी डिफरंट टाइप्स ऑफ कोल्ड ड्रिंक्स. वी आर युझिंग अ डिफरंट टाइप्स ऑफ कोल्ड ड्रिंक्स, कोल्ड वॉटर और नॉर्मल वॉटर टू मेक अ कूल अवर बॉडी. आपण जेव्हा आपल्याला गरम होतं, उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप गरम होतं, तेव्हा आपण काय करतो? जास्त करून थंड पाणी पितो किंवा जास्त पाणी पितो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स पितो, शीतपेय. अँड वी आर वेअरिंग अ कॉटन क्लोथ्स. आपण कोणते क्लोथ्स यूज करतो? कॉटन क्लोथ्स. आणि कॉटन क्लोथ्स यूज केल्यामुळे आपल्याला काय होतं? गरमीमध्ये जास्त घाम येत नाही आणि जास्त गरम वाटत नाही. बिकॉज ऑफ दिस कॉटन क्लोथ्स दे आर व्हेरी हेल्पफुल. कॉटन clothes are very helpful in a summer season. Next, what is our season? Next season is our rainy season. And we know in rainy season पावसामध्ये आपण मोस्टली काय यूज करतो? Yes, we use umbrellas. Are you coming with the umbrella in school? Yes, we use a umbrella in a rainy season or different kinds of raincoat, hoods to avoid getting wet in the rain. आपण काय यूज करतो? रेन पासून वाचण्यासाठी किंवा वेट आपण पावसामध्ये भिजू नये त्यामुळे आपण काय यूज करतो? रेनी सीझन वी आर युझिंग अम्ब्रेलाज, रेनकोट अँड हुड्स. अँड व्हॉट इज मीन बाय हुड्स? लुक ॲट दिस एक्झाम्पल, दिस पिक्चर. बघा, आपण बघितलं असणार त्या आजूबाजूला सगळेजण शेती करतात. शेतीमध्ये प्लास्टिक कागद किंवा वेताच्या बांबूपासून असे बनवलेली एक गोष्ट असते, त्याला काय बोलतात? हुड्स. मराठीमध्ये त्याला खोळ म्हणतात. धीस किंवा मराठीमध्ये त्याला इरले बोलतात. अशा प्रकारची गोष्ट आपण शेती करणाऱ्या लोकांकडे बघितली असणार, जे काय करतात? शेती करताना पावसात भिजू नये म्हणून यूज करतात. दिस इज कॉल्ड एज अ हुड्स. दिस इज यूज टू अवॉइड गेटिंग वेट इन द रेन. आपण हे कशासाठी वापरतो? सगळं पावसामध्ये भिजू नये म्हणून. देन नेक्स्ट सीझन इज विंटर सीझन. इन विंटर सीझन वी आर फीलिंग व्हेरी कोल्ड.
विंटर सीझनमध्ये कसं असतं एन्व्हायरमेंट व्हेरी कोल्ड असतं, खूप कोल्ड असते, थंडी खूप असते. सो इन दिस सीझन वी आर वेअरिंग अ उलन अँड अदर वॉर्म क्लोथ्स. काय करतो आपण? उलन, यू आर युझिंग अ स्वेटर जस्ट लाईक दिस बेबी, ही इज वेअरिंग अ स्वेटर. आपण पण काय करतो विंटर सीझनमध्ये थंडीपासून वाचण्यासाठी काय करतो? उलन क्लोथ्स म्हणजे लोकरीचे कपडे वापरतो किंवा खूप जाड कपडे वापरतो, ज्याच्यामुळे आपण काय फील करू शकतो? वॉर्म फील करू शकतो, उबदार फील करू शकतो, असे कपडे आपण वापरतो. काय करतो आपण? थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपडे, लोकरीचे कपडे, स्वेटर किंवा जाड कपडे, ज्याच्यापासून आपल्याला काय होईल? थंडीपासून बचाव होईल, असे कपडे आपण यूज करतो. इन दिस वे वी आर युझिंग डिफरंट टाइप्स ऑफ clothes in a different season. In summer we are using a cotton clothes, in rainy season we are using umbrella, raincoat, hoods, and in winter we are using a woolen and warm clothes to prevent from all this season or to make a warm in the all this season. So look at this wheel, all these things are used by human in different season. Just like that, these three seasons also affects the other living things. आता ह्या 3 सीझनमध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टी यूज करतो, त्याच्यावरती पण इफेक्ट होतो. त्याचप्रमाणे हे तिन्ही सीझन अदर लिव्हिंग थिंग्समध्ये म्हणजे प्लांट्सवरती, ॲनिमल्सवरती पण वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात. कोणते बदल होतात बघूया. येस, वी सी दिस चेंजेस जस्ट ॲज द 3 सीझन अफेक्ट अस, दे अफेक्ट ऑल अदर लिव्हिंग थिंग्स टू. वी सी दिस चेंजेस टेकिंग प्लेस इन द लिव्हिंग वर्ल्ड एव्हरी इयर, इयर आफ्टर इयर. आपण काय होतो? प्रत्येक वर्षी वर्षानुवर्षे बघत आलो की ह्या सीझन ऋतूंमुळे माणसांमध्येच तसेच वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. सो वी आर स्टार्टिंग विथ द विंटर सीझन. व्हॉट द चेंजेस विल ऑकर इन द, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ winter season on plants and animals? Look at this. Winter in Maharashtra is also called as the season of पंगाल. महाराष्ट्रामध्ये विंटर सीझनलाच काय म्हणतात? सीझन ऑफ पंगाल. दिस इज अ मराठी वर्ड, पंगाल. महाराष्ट्रामध्ये विंटर, हिवाळ्या ऋतूला काय अजून म्हणतात? सीझन ऑफ पंगाल. दॅट इज मीन्स, पंगाल मीन्स, पंगालचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? द फॉलिंग ऑफ लिव्ज, पान गळती. पंगाल which is a Marathi word and the meaning it or it is related to the falling of leaves. Falling of leaves म्हणजे पाने झडून जाणे, निघून जाणे, म्हणजे त्याला काय बोलतात? पान गळते. आणि हिवाळ्यामध्ये झाडांची पाने काय होतात? गळून पडतात. बघा, अशा प्रकारची झाडं, जास्त थंडी असते त्या वातावरणामध्ये काय होतात? सगळी झाडाची पाने खाली गळून पडतात. दॅट इज बिकॉज मेनी ट्रीज शेड देअर लिव्स इन द विंटर. आणि हे फॉलिंग ऑफ लिव्स का म्हणतात? कारण विंटर सीझनमध्ये काय होतं? थंडीच्या ह्याच्यामुळे खूप जास्त वारा असतो, त्यामुळे काय होतं? ही झाडांची सर्व पाने गळून पडतात. जस्ट दिस इज चेंजेस ऑकर इन टू अ प्लांट्स. व्हॉट इज द चेंजेस ऑकर इन टू ॲनिमल्स? द कोट ऑफ मेनी फरी ॲनिमल्स बिकम थिकर इन विंटर. द कोट्स ऑफ मेनी फरी ॲनिमल्स. फरी ॲनिमल्स मीन्स केसाळ प्राण्यांमध्ये, केसाळ प्राणी असतात त्यांच्यामध्ये काय होतं? कोट ऑफ मेनी फरी ॲनिमल्स बिकम थिकर इन विंटर. हिवाळ्यामध्ये असे केसाळ जे प्राणी असतात त्यांच्या अंगावरती जे केस असतात त्यांचं ते कोटिंग असतं, ते काय होतं? अजून थिकर म्हणजे मजबूत, जाड होतं. दिस कीप्स देम वॉर्म इन द कोल्ड सीझन. दिस कीप्स देम वॉर्म इन द कोल्ड सीझन. जसं आपण काय करतो बघा, थंडीपासून विंटरमध्ये वाचण्यासाठी आपण काय करतो? उलन स्वेटर यूज करतो, जे पण किती असं जाड, थिक असतं. जस्ट लाईक दॅट सम फरी ॲनिमल्स, केसाळ प्राण्यांमध्ये काय होतात? त्यांचे जे केस असतात ते खूप दाट होतात, घनदाट वाढतात आणि त्याच्यामुळे त्यांना काय फील होतं? वॉर्म. जसं आपण स्वेटरमध्ये फील करतो सेम तसंच आपण काय करतो? प्राण्यांच्या ह्या केसांमुळे त्यांना काय होतं? वॉर्म फील होतं, टू प्रिव्हेंट फ्रॉम अ कोल्ड. अँड सच अ ग्रोथ ऑफ हेअर इज स्पेशली नोटिसेबल इन ॲनिमल्स लाईक. बघा, असे कोणते ॲनिमल्स आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही असे केसाळ प्राणी बघू शकता किंवा अशा प्रकारचे हेअर ग्रोथ होते, हेअर केस वाढतात, असं कुठे बघू शकता? कोणते ॲनिमल्स आहेत? शीप म्हणजे मेंढी. सम टाइप्स ऑफ गोट्स, रॅबिट्स. बघा, इथे रॅबिटचे इमेज दिले. ससा, मेंढी, शेळी, या सगळ्यांमध्ये अशा प्रकारची केसांची वाढ होत असते टू प्रिव्हेंट फ्रॉम अ विंटर. अँड दिस इज चेंजेस ऑकर इन टू अ ॲनिमल्स. नाऊ
At the end of the winter, the mango trees start blossoming. Yes, in our region, most mango trees are also found. Most of the area is covered with the mango tree. आपल्याकडे काय बघा, आपल्याकडे सगळ्यात जास्त उत्पन्न कोणाचं होतं? मँगोचं उत्पन्न जास्त होतं, आंब्याचं. आणि आपण आपल्या इकडचे बरेचसे शेतकरी, मोस्ट ऑफ द फार्मर्स आर डुईंग मँगो फार्मिंग, आंब्याची शेती करतात, बागायती करतात. म्हणजेच काय होतं बघा, ह्या आंब्यांवरती ॲट द एंड ऑफ द विंटर, जसा हिवाळा संपत येतो, ॲट द एंड ऑफ द विंटर मँगो ट्रीज टू स्टार्ट ब्लॉसमिंग. ब्लॉसमिंग म्हणजे काय? त्याला मोहर यायला स्टार्ट होते. आपण मराठीमध्ये ते काय म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला ब्लॉसम म्हणतात. दिस ब्लॉसम्स आर कॉल्ड मोहूर इन मराठी. येस, व्हॉट इज हा मोहर बघतो आपण, आपल्याला माहिती आहे आंब्याच्या झाडांना मोहर यायला स्टार्ट केव्हा होतो? जेव्हा थंडी संपत येते, त्याच्या एंडला, विंटरच्या एंडला आंब्याच्या झाडांना मोहर यायला स्टार्ट होतो. त्यालाच काय बोलतो इंग्लिशमध्ये? मँगो ट्री स्टार्ट ब्लॉसमिंग. मोहरला इंग्लिशमध्ये काय बोलतात? ब्लॉसमिंग. आणि ब्लॉसमिंग म्हणजेच मराठीमध्ये काय? आपल्या भाषेमध्ये मोहर. सो ॲट द एंड ऑफ द विंटर मँगो ट्री स्टार्ट ब्लॉसमिंग. ॲट द क्लोज ऑफ द मंथ ऑफ फेब्रुवारी, बघा हिवाळा केव्हा मोस्टली स्टार्ट होतो? इट इज स्टार्ट फ्रॉम ऑक्टोबर, नोव्हेंबर. इन दिवाळी फेस्टिवल, इन विंटर सीझन विच फेस्टिवल इज कमिंग? दॅट इज दिवाळी. सो बघा विंटर सीझन केव्हापासून स्टार्ट होतो? ऑक्टोबर, नोव्हेंबर पासून स्टार्ट होतो. आणि एंड कुठे होतो? जास्त मोस्ट ऑफ द टाइम फेब्रुवारी. ॲट द क्लोज ऑफ द मंथ ऑफ फेब्रुवारी इट बिकम्स वॉर्मर. जसं विंटर सीझन संपत येतो, ॲट द एंड ऑफ द फेब्रुवारीच्या शेवटी इट बिकम वॉर्मर अँड बाय मार्च वी बिगिन टू फील द हीट. काय होतं बघा, फेब्रुवारीच्या शेवटी आपल्याला वातावरणामध्ये उबदारपणा जाणवतो, वॉर्मर. अँड मार्चमध्ये ॲक्च्युली वी फील हीट. आपण मार्चमध्ये उष्णता जास्त असते, मार्चमध्ये उष्णता जाणवायला सुरुवात होते. सो हीट मीन्स इट्स अ स्टार्टिंग ऑफ समर सीझन. हीट आहे म्हणजेच कोणत्या सीझनची स्टार्टिंग असणार आहे? समर सीझन. सो नाव वी सी द नेक्स्ट व्हिडिओ what is the changes will occur in a summer season in animal as well as in plants. So in this video what we learn what are the three seasons: summer, winter and rainy. In summer season we are wearing a cotton cloth and drink a plenty of water to make cool into a summer season. Then in rainy season we are using a umbrella and different kinds of raincoat to prevent from a rain. आपण काय करतोय? उन्हाळ्यामध्ये सुती कपडे वापरतोय, खूप पाणी पितो. कशासाठी? तर उष्णता कमी जाणवावी म्हणून. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये काय करतो? इन रेनी सीझन वी आर युझिंग रेनकोट, अम्ब्रेला, हुड टू अवॉइड टू गेट वेट इन अ रेन. पावसामध्ये भिजू नये म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी यूज करतोय. नेक्स्ट इन विंटर सीझन वी आर युझिंग वुलन अँड वॉर्म क्लोथ्स. आपण काय यूज करतोय? लोकरीचे कपडे, स्वेटर यूज करतोय. कशासाठी? टू प्रिव्हेंट फ्रॉम कोल्ड, थंडीपासून वाचण्यासाठी. अँड इन द विंटर सीझन लीव्स गेट फॉल, ट्रीज लीव्स गेट फॉल. काय करतायत? झाडाची पानं गळून जात आहेत. ट्रीज शेड्स देअर लीव्स इन अ विंटर. अँड सम ॲनिमल्स लाईक फरी ॲनिमल्स लाईक रॅबिट, शीप, देअर हेअर बिकम थिकर. का म्हणतात? त्यांच्या हेअरची ग्रोथ होते. टू प्रिव्हेंट फ्रॉम द कोल्ड, त्यांच्यामध्ये कोल्डपासून वाचण्यासाठी काय होतंय? त्यांच्या केसांची घनता वाढते, केस वाढते, ग्रोथ होते. देन ॲट द एंड ऑफ दिस विंटर व्हॉट विल हॅपन? काय होतं? या वेन विंटर सीझन गेट एंड व्हॉट इज स्टार्टिंग? मँगो ट्री स्टार्ट ब्लॉसमिंग. आंब्यांना मोहर यायला सुरू होते. अँड वेन विंटर सीझन गेट end near to the February, in March a summer season will be begin and we will feel a heat. So in this way we learn about the winter season and three basic season, that is rainy season, summer season and winter season. Thank you.